तुका
बोला लेकुराचे हित
विठ्ठल 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 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारं करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदा। महायोगपीठे तटे धीमजत्य वरं पुण्डरीकाय दान्तु मुनीन्द्र समागत्य निष्ठन्तु महानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संतान दूसरे चरण संतान दूसरे चरण संतान चंद्रमाला ने कथा विचार चंद्रमाला ने कथा विचार चंद्रमाला ने कथा विचार चंद्रमाला ने कथा विचार बाबाजी गुरुदास तुंगा बाबाजी गुरुदास तुंगा बाबाजी गुरुदास तुंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं कदम्बोजते जे स्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जय करता नाम देतो जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कारुनिया। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती विठ्ठल विठ्ठल। तर आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली जी ओवी आहे जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल। कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे तो म्हणजे असा की आपल्या जयकांत आई पाटील यांच्या स्मरणार्थ मला ही कीर्तन रूपी सेवा दिली आणि ज्यांनी ही सेवा दिली ते आदरणीय मनेश काका त्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झालेली आहे म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि तसेच त्यांनी ही सेवा बाबांकडे दिली आणि बाबांकडनं ही सेवा मला मिळाली म्हणून यांच्या चरणी नतमस्तक होते। तुम्हा सर्व मायमाऊलींचरणी नतमस्तक होते। तसेच गायक काका असतील किंवा मृदंग दिनेश महाराज असतील या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने मी आज या गादीवर उभी राहू शकली म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल।
आई आणि लेकरामधील आई काय असते, या आई काय असते ही गोष्ट आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. आणि ते सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचे चित्त सांगितलेले नाहीये. काय सांगितलंय? माऊली. नेमकं तिकडे नाव आई असतं तर ठीक आहे, मात्र आपल्याला माहिती आहे माऊली कोणाला म्हणतात? आईला म्हणतात. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, पंढरपुरात गेल्यानंतर जे इकडे काका बसलेत, बाबा बसलेत, या सर्वांना पंढरपुरामध्ये माऊली म्हणतात का? म्हणतात. प्रत्येकाला माऊली म्हणतात. पण आता सांगायचं हे होतं की ती पुरुष मंडळी आहे. मग आताशी आपण काय सांगितलं? माऊली आईला म्हणतात. मग पुरुष मंडळीला माऊली का बरं म्हणावं? माऊली म्हणजे प्रत्येक प्रत्येक हृदयामध्ये सामावलेली, प्रत्येक वस्तूमध्ये सामावलेली. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्यांनाही माऊली संबोधतात आणि आपली आई त्यांनाही माऊली म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगाची माऊली ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जगाची माऊली. आपली आई जगाची माऊली आहे का हो? तर नाही. आपली आई असते ती आपल्यापुरती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपली जी आई असते ना ते फक्त आपलं जेवढं असतं, काय माझ्या मुलाला काय हवं काय नको, माझ्या मुलाला काय आवडतं, माझ्या मुलाची स्वतःच्या मुलाची काळजी, स्वतःचा मुलगा कुठे चुकतोय हे सगळं कोण सांगतं? तर आई सांगते. बाजूचा मुलगा जर चुकत असेल तर आई सांगेल का हो? आपली आई त्याला सांगेल का? नाही. कारण स्वतःची आई स्वतःच्याच मुलाला सांगते की त्याचं हित कशामध्ये आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आई म्हणजे काय? आई म्हणजे काय? हा आत्मा, ही ईश्वर. ज्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचे मिलन केलं ना हो, तिलाच तर या विश्वामध्ये आई म्हणतात. आई म्हणजे काय? आई म्हणजे मायेचा सागर. आई म्हणजे काय? आई म्हणजे समृद्धीची घागर. आई म्हणजे काय? आई म्हणजे चैतन्याचा जागर. आई म्हणजे काय? आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे गोठ्यातील गाय, गोठ्यातील गाय, लेकराची माय, दुधावरची साय. किती प्रमाण आहे तो? फार प्रमाण आहेत आईवर. आई म्हणजे काय? आई म्हणजे आपल्या चुका पोटामध्ये घालून घेते, ती म्हणजे आई. मुलाला कधी ओरडत नाही. आपल्या जन्म झाल्यानंतर पहिली जी आरोळी असते ती म्हणजे आई असते. बोटाला धरून चालवणारी, शिकवणारी, बोलायला शिकवणारी, प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवते ना ती म्हणजे आई असते. मग आज या पाटील परिवारातून आई निघून गेले आणि त्यांच्या 10व्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिली. आणि म्हणूनच बघा, आईचं महत्त्व आताशीच सांगितलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आई आहे, कणाकणामध्ये आई आहे. भारत माता आहे, धरती ही आई आहे. भारतालाही माता म्हणले, प्रत्येक गोष्टीला माता म्हणले. मग बाप म्हणालाय का हो कोणाला? नाही. आई माझा मायेचा सागर. मग बाप कुठला सागर आहे? आई माझा मायेचा सागर, तर बाप माझा कष्टाचा सागर. कारण आई माया करते, आयुष्यभर आपल्याला लहानाचं मोठं करते, आपल्या चुका पोटामध्ये घालते, ती म्हणजे आई. आपल्याला मारतो म्हणून आपल्याला काय वाटतं की माझे बाबा मायाळू नाही आहेत, माझे बाबा रागीट आहेत, म्हणून त्यांना बाप आतापर्यंत कोणाला दिसला का हो मायाळू? नाही. रागीट बाप दिसला, मारणारा बाप दिसला, ओरडणारा बाप दिसला, मात्र मायाळू बाप कोणाला दिसला नाही. बघा, आईचे महत्त्व फार सांगितलंय. आई कीर्तनामध्ये सांगतात, आई प्रवचनामध्ये सांगतात, नवे आई कवितामध्ये देखील सांगतात. पण बाप काय? आपल्या आयुष्यामध्ये दिशा दाखवणारा एक हात असतो ना, तो म्हणजे बाप. घरावर ऊन, वादळ, पाऊस, वारा आला तरी जरा देखील ढळत नाही, कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही. बघा, बाप पण आहे एवढं सगळं, मात्र आपल्याला कधीच कळालेला नाही.
बाप गेला, आधार गेला, बाकी काहीच उरत नाही. बघा, आईसारखे बापाचे गोडवे कधीच कोणी गात नाही. आईसारखी बापाला मिठी कधीच कोणी मारत नाही. कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही. मग मला सांगा, बाप घराचा पाया आहे तर आई काय आहे हो? घराचा कळस आहे. जर घराचा पाया मजबूत असेल ना हो, तर घराचा कळस शोभून दिसल्याशिवाय राहणार नाही. जर घराचा कळस शोभून दिसेल आणि घराचा पाया मजबूत असेल ना, तरच त्या घरामध्ये आपण राहू शकतो. विठ्ठल विठ्ठल. मग या दोन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये जे संस्कार मिळतात ना, आता मला सांगा, आपण डायरेक्ट आई होतो का हो? नाही. त्याच्या आधी बघा, कोणाच्या तरी डोक्यावरची पगडी बनून बसली ना, तर ती मुलगी. कोणाच्या तरी डोक्यावरची पगडी म्हणून बसली तर ती मुलगी. कोणाच्या तरी कपाटाच्या दारावरचं स्वास्तिक बनून बसली ना, तर बायको. कोणाच्या तरी अंगणातील तुळस म्हणून बसली तर सून. कोणाच्या तरी हातातील कडक धागा म्हणून बसली तर बहीण. कोणाच्या तरी हातातील धागा म्हणून बसली तर बहीण. आणि कोणाला तरी लाडवा गोडवा लावणारी म्हणजे नात. मग आता मला सांगा, त्या अगोदर आपण जन्म घेतो, कोणाची तरी लेक होतो. नव्हे त्याहून उलट काय होतं? मोठे झाल्यावर कोणाची तरी बहीण होतो, कोणाची तरी मैत्रीण होतो, कोणाची तरी बायको होतो, कोणाची तरी आजी होतो. मग आजी म्हणजे काय? आई म्हणजे माहिती पडलं, वडील म्हणजे माहिती पडलं. मग आजी म्हणजे काय? आजी म्हणजे काय? दुधावरची साय. आजी म्हणजे काय? उंदराने दात खाल्लेली बाय. आजी म्हणजे काय? गोठ्यातील गाय. आजी म्हणजे काय? वासराची गाय, वासराची माय. आजी म्हणजे काय? आपल्या आई वडिलांची आई. आजी म्हणजे काय? आपलं लाडाने कौतुकाने करणारी आय, तिला आजी म्हणतात. अहो, आजी असेल ना तर घरामध्ये संस्कार असणारच. घरामध्ये संस्कार असणारच. आईविषयी सांगायचं गेलं, जयकांत आईविषयी सांगायचं गेलं तर मुलांना लहानाचं मोठं केलं. पण कसं केलं हो? आता प्रत्येक जण, आता शिकलेली आई असेल तर तिचा जो जॉब आहे त्याच्या मार्फत मोठं करते. मात्र इथे बघायला गेलं तर प्रत्येकाचे वडील डॉक्टर असतात, कोणाचे वडील शिक्षक असतात, इंजिनियर असतात. मात्र आई बघायला गेलं तर काय हो? माझ्या आईला काही येत नाही, अशिक्षित आहे. मग जी व्यक्ती ही म्हणते ना की माझी आई अशिक्षित आहे, तर त्याला एकच प्रश्न विचारा, तुला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं असतं का? नाही. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं नसतं. त्याच्यानंतर लहानाचं मोठं केलं नसतं, बोलायला चालायला शिकवलं नसतं आणि संस्कारही दिले नसते. का दिले असते? जर तिला अशिक्षित, शिक्षण नाहीये, कळत नाहीये, मग तिने दिलं असतं का हो? नाही. मग जिच्याकडून आपण 9 महिने 9 दिवस जिच्या उदरामध्ये वाढतो, लहानाचं मोठं होतो आणि मोठं झाल्यावर आपण प्रश्न करतो की आई तू काय केलंस माझ्यासाठी? मोठं झाल्यावर प्रश्न करतो की आई तू काय केलंस माझ्यासाठी? मग जेव्हा ही गोष्ट आपण तिच्याकडे मांडतो ना, तेव्हा तिच्या मनामध्ये अशा वेदना होतात ना की एखाद्याने गरम तेल तिच्या अंगावर ओतले की काय, अशा वेदना त्या आईला होतात. आजच्या या कलियुगामध्ये मुलं बापाला प्रश्न करतात की बाबा तू काय केलंस माझ्यासाठी? तुम्ही तर आपण म्हणतच नाही, तू म्हणतो. पण वडील कोणाला म्हणतात? बघायचा गेला तर वडील म्हणजे जो मोठा असतो घरातील त्याला वडील म्हणतात. आणि वडील जो करता घरातील आणि तो निघून गेला ना, तर मग कोणाला करावं लागतं? मुलाला. मग हे केव्हा कळतं? जेव्हा बाप असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही आणि बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळते. बघा, मुलगा असावा कोणासारखा असावा. ज्ञानेश्वर महाराजांच्याही आयुष्यामध्ये आई वडील आहेत, विठ्ठल पंत, रुक्मिणी माता. मग यांनी जर देहत्याग केला नसता तर मुलांना शिक्षण मिळाले नसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुलांना शिक्षण मिळाले नसते म्हणून आई वडिलांनी देहत्याग केला.
का तर माझ्या मुलांनी शिकावं, ज्ञानाने शिकावं, मुक्ताईने शिकावं, सोपान काकांनी शिकावं, निवृत्ती काकांनी शिकावं म्हणून देहत्याग केला. मात्र आजच्या मुलांच्या आई वडिलांनी जरी मृत्यू स्वीकारला ना तरी आजच्या मुलांना काही फरक पडत नाही. आई वारली 13वा करतील, 10व्याचे केस कापून घेतील, त्याच्यानंतर काय हो, आई गेली, सर्व गेलं. आपलं आपण करतो कारण आजकाल ऑनलाईनवर जेवण मिळतं, आईची गरज लागत नाही. मात्र बघा त्या काळामध्ये जेव्हा देहत्याग करतात, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता निवृत्ती दादाला सांगतात, अरे निवृत्ती ऐकतोस का, आम्ही आता चाललो, आता तुलाच यांची आई बनायची आहे, ज्ञानेश्वर महाराजांची, मुक्ताईची, सोपान काकाची तुला आई बनायची आहे, तुलाच त्यांना सांभाळायचं आहे, आता आम्ही चाललो, आमचं जीवन इथे संपतंय. निवृत्ती दादा बोलता, अगं आई असं नको म्हणूस, बाबा असं नका म्हणू तुम्ही, मी अजून एवढा मोठा झालेलो नाहीये, मी अजून लहान बाळ आहे, मला तुमची गरज आहे. मात्र नाही बाळा, आता आम्हाला जावं लागेल, आम्ही आता चाललोय. एवढूशे निवृत्ती दादा आईला निरोप देतात आणि तेव्हा त्याच रात्री मुक्ताई उठते, आई आई अशा हाका मारते, मात्र तिथे आई काही नाहीये, आई नाहीये. निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ता अगं आई देवाच्या घरी गेलेली आहे. मुक्ता लहान होती, मुक्ताला काय कळतं. मुक्ताई म्हणाल्या की दादा आईला बोलव ना. अगं आई देवाच्या घरी गेलेली आहे, आई येईल. नंतर मुक्ताई पुन्हा म्हणते, दादा आई कुठे आहे सांगणार आहे. तेव्हा निवृत्ती दादा सांगतो की आता आई आपल्यामध्ये नाही आहे, आई नाही येणार. सोपान काका उठतात रात्री, सांगतात माझे पाय दुखतायत बाबा, माझे पाय दुखतात. पण इकडे निवृत्ती दादा उठावं, आई आता निवृत्ती दादांना आई बनवले म्हणजे त्यांनाच सर्व काम करावे लागतील. निवृत्ती दादांनी उठावं आणि सोपान काकाचे पाय दाबावे, चेपून द्यावे. मात्र आई नसल्याचं त्यांना भासत नव्हतं. आजच्या काळामध्ये भाऊच भावाचे वैरी असतात, भाऊच भावाचे वैरी असतात. बघा आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांकडून शिकलं पाहिजे की भाऊच भावाचे इकडे वैरी असतात. मात्र ज्ञानेश्वर महाराजांमध्ये काय झालं, भाऊ गुरु झाला. श्री गुरु सारिखा अष्टापाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. बघा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु झाले. मग असे जर गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतील तर कुठल्या गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच होता की आयुष्यामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. एकदा का निघून गेले मात्र तेव्हा आपल्याला कळतं की आई असती ना तर टिफिन बनवून दिला असता, सकाळी उठवलं असतं, स्कूलमध्ये पाठवलं असतं मला. जेव्हा असते तेव्हा कदर नसते आणि जेव्हा नसते तेव्हा माणसाला कदर करते. विठ्ठल विठ्ठल. आयुष्यामध्ये जे कोणी आपल्याला सांभाळताना नाही रे नाही कोणाचे कोणी, अंती जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. कोणीच नाहीये तुझं या विश्वामध्ये, ना बहीण आहे ना भाऊ आहे, मग तू माझं माझं कशाला म्हणतो. मग या आयुष्यामध्ये जे आपलं आहेत ना, ज्या आपल्या हिताचा विचार करतात ना, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. आहे
जाती कधी लाभावी न प्रीती. जे आपलं हित आहे ते कोणाला कळतं तर आपल्या आईला कळतं की माझ्या मुलाला काय हवंय काय नकोय. मी मगाशी म्हणाले नाही रे नाही कोणाचे कोणी अंती जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून. बहीणही तुझी नाहीये भाऊही तुझा नाहीये या विश्वामध्ये या जगामध्ये कोणीच नाहीये तुझा. मात्र इथं आल्यानंतर तू नुसतं खर्च करतोस. ही गोष्ट माझी आहे ती गोष्ट माझी आहे मात्र कोणीच कोणाचं नाहीये. बघा मातृदेव भव पितृदेव भव यांच्याशिवाय आपल्या या जगात धन्य माता पिता दादिया धन्य माता पिता दादिया धन्य माता पिता दादिया धन्य माता पिता दादिया मुनिया हिता जो देवा जगा धन्य माता पिता दादिया धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या जगामध्ये कोणीच कोणाचे नाहीये. बघा गीतेमध्ये सांगितलंय ऊर्ध्वमूल्यम अधशाखम अश्वस्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यत्संवेद सवेदविद अधर्ष्य ऊर्ध्वम प्रस्तुतस्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधर्ष्य मूल्यानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. बघा न रूपम अस्यह तथोपलभ्यते न तांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. बघ सांगायचं एवढंच आहे या ओवीमध्ये. काय सांगतात गीतेमध्ये तर बघा एक झाड असतो वटवृक्ष असतो ज्याच्या फांद्या खाली असतात आणि मुळा कुठे असतात हो वर असतात. मग त्या मुळा म्हणजे काय ब्रह्मांड लोक देवी देवता सर्व काही गंधर्व राक्षस ते सगळं काही मुळं आहे. आणि त्याच्या फांद्या म्हणजे आपण आहोत. मनुष्य कुत्रा मांजर कीटक या सगळे काय आहेत तर फांद्या आहेत आपण आहोत. मग विचार करा त्या वटवृक्षाचा एक भाग आपल्याला होता येतं. कुठेतरी मनुष्य देह प्राप्त होतो. असाच होतो का हो नाही. 84 योनी किडामुंग्यातून कुठे हा जन्म प्राप्त होतो आणि जन्माला आल्यानंतरही काय सार्थक करतो हो. जर सार्थक करायचं असेल तुका नाथ महाराज म्हणून जातात एका जनार्दनी धरा हरिनामाची गोडी तरीच जन्म येऊ न होई सार्थक जीवनापर. मग या जन्माचं सार्थक करायचं असेल आणि इकडे येऊन जर सुख हवं असेल ना म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल जो कवनांचा श्रवणी कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळांचा. बघा इथे आल्यानंतर सुख मिळत नाहीये. बघा तुम्ही म्हणाल की मला इथं बसल्या जागी सुख हवंय मिळेल का हो नाही. तुम्ही म्हणाल बसल्या जागी जेवायला हवंय मिळेल का नाही. मग ती भाकर बनते त्याचाही किती मोठा प्रोसेस असतो. शेतकऱ्याने शेती करावी त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये यावं तेवढंच नाही त्याच्यानंतर ते रॅशनच्या दुकानामध्ये तिथून घरी येते. ती घरी आल्यानंतर खातो का हो आपण ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल खातो का नाही. त्याला काय करावे लागते दळायला लागतं आणि मग त्यानंतर त्याची भाकर करायला लागते. खाता येते का भाकर केल्यावर खाता येते का आई हो बोलतात. त्याला भाजायला लागते आणि भाजल्यानंतर ती आपल्याला खाता येते. मग खाता येते याच्यासाठी एवढी मोठी प्रोसेस आहे. मग मला सांगा जर आपल्याला या देहाचं सार्थक करायचं विठ्ठलची एक देखली सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. या जन्मात आल्यानंतर जर सार्थक करायचं असेल मी मगाशी म्हणाले एखाद्या भाकरीची प्रोसेस एवढी लांब असेल
मग मला सांगा, आपल्याला देव असाच मिळेल का हो? नाही. जन्माला त्याने घातलाय जन्माला, हा जन्माला घातलाय. याच्यानंतरची प्रोसेस कोणाच्या हातामध्ये आहे हो? आपल्या हातामध्ये. मग त्याच्यानंतर आल्यानंतर काय करायचं आपल्याला? बाबा नामस्मरणाला लाग, घे देवाचं नाव. 10 वर्ष बालपणा, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. रामदास स्वामी म्हणतात, 30 वर्ष होती, दारा पुत्रे मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 30 वर्षाचा झाला, काय परमार्थ मागे लागला का हो? नाही, संसार मागे लागला. दारा पुत्रे मागे फिरती, मुलं बाळ, बायकोने सांगावं, अहो ऐकता का, हे सामान घेऊन या. हा काम सोडेल आणि फटकन जाईल आणि बायकोचं काम करेल. मात्र आईने सांगितल्यावर ऐकेल का हो? नाही ऐकणार. अरे आई जा ना तू, आण जा, मी कामा नाही, सांगतो की नाही आपण. मग विचार करा, 30 वर्ष गेले संसारामध्ये, 20 वर्ष तारुण्य, 10 वर्ष बालपण, 40 वर्ष होती, डोळ्यात 40 येती, डोळ्यात भुराळ पडती, कैसा दूर आणि जवळी. चष्मा लागतो, जवळ काय आणि लांब काय समजत नाही, भुराळ येते. बघा, जे 40 वर्षाचे तुम्ही इथं बसलात त्यांना म्हणत नाहीये, जे इथे नसतील त्यांच्यासाठी विठ्ठला विठ्ठल. नाहीतर म्हणणार, ही मुलगी इकडे कीर्तन करायला आले का आम्हाला शिकवायला आले. बघा, 40 वर्ष चष्मा लागून जातो, डोळ्याला भुरळ पडते, मग कैसा दूर आणि जवळी. नामस्मरण तेव्हाही करत नाही. 50 वर्ष होती, हळती दातांच्या पंक्ती, श्यामकेस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदनारायण. 50 वर्ष झाले नाही, दात असतात ना, हलायला लागतात. लहानपणी हलतात, ते दुधाचे दात आहेत, हलणारच. मात्र या 50 वर्षांमध्ये दात हलतात, केस पांढरी होतात, मात्र इथं कोणाची नाहीये. कारण काय केलंय आपण? डाय केलंय. डाय केलाय म्हणून काळी आहे. पण खरं सांगा, 50 वर्ष झाली केस पांढरी झाली, नामस्मरण केलं नाही. म्हणून रामदास स्वामी सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष होती, 60ची बुद्धी नाती, हाता आली काठी, मग त्याची हसती कारटी, तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष झाली ना, बुद्धी काम करत नाही, हातामध्ये काठी येते. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही जाऊन म्हणा, माझं नाव घेऊ नका, तुम्ही तुमच्या मनाने म्हणा, त्याला फक्त म्हणा की मी चाललोय आता लग्नाला. तो काय म्हणेल? कुठल्या मग्नाला चालला आहेस, कुठल्या मग्नाला चालला आहेस किंवा कुठल्या मरणाला चालला आहेस. का तर 60ची बुद्धी नाटी आणि हाता आली काठी, त्याची हसती कारकी. रस्त्यावरली कारकी हसतात, बघा ही डोकरा चालले, बघा ही म्हातारी चालले, तेव्हाही नामस्मरण करत नाही. 70ची झाली रचना, बसल्याने उठवे ना, उठल्याने चालवे ना आणि चालल्याने बसवे ना. बघा, सावध सावधान वाचे वदा नारायण. उठल्याने बसता येत नाही आणि चालल्याने बसता येत नाही. बघा, विचार करा, 70 वर्ष झाले, 80 वर्षाचे झाले, 80 वर्ष आली, 80 वर्ष होती, अपयश येते. मग अपयश कशाचं येते? कोणाचा लग्न जुळवायला जायचा नाही 80 वर्षाची झाल्यानंतर. मी नाही म्हणत, रामदास स्वामी म्हणतात, 80 वर्ष होती, अपयश स्वतःहून येतो जवळ. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्ष होती, मग जी आहेत ना आपली बायको, मुलगा, मुलगी, मुलं बाळ, सर्वांना विसरून जा आणि स्वतःमध्ये आपण राहतो. मग त्यासाठी सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तो तैसा वापस गेला. मग मला सांगा, या 100 वर्षामध्ये काय केलं होते ना? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको
क्या किया रे जिसे पाना उसको खो दिया जिसे पाना उसको खो दिया संत भजन को भूल गया रे हरि भजन को भूल गया हरि भजन को भूल गया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया रे जिसे माना था उसको खो दिया जिसे माना था उसको खो दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे. बघा किती छान वर्णन आहे. काय केले आयुष्यामध्ये येऊन जे पाहिजे त्यालाही आपण घालवून देतो. मग हा 100 वर्षाचं आयुष्य रामदास स्वामी 5 मिनिटांमध्ये म्हणून जातात. मात्र आपल्या हातामध्ये आयुष्य अजून आहे, गेलं नाही. म्हणून नामस्मरणाला लागा. नरदेह निदान लाभले हाती उत्तम गती अहो देहाची होय वरती. आपण म्हणतो मला मृत्यू लोक हवाय, मिळेल का हो? असंच नाही. वरचा देव असतो स्वर्गीच स्वर्ग विठ्ठल विठ्ठल स्वर्गीचे आभार येते ताती देवा 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 मृत्युलोकी भावा जलमा मृत्युलोकी भावा जलमा स्वर्गीचे अमर दीक्षिताटी देवा मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊगी. बघा या जन्मामध्ये आल्यानंतर मृत्यू लोक पाहिजे. वरचा देव असतो अरे आम्ही इथं थांबायला तयार नाहीये, त्यांना इथे यावं असं वाटतं का? तरी कीर्तनी अनंत गाऊ गीते नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत नाऊ गीते. कारण जर या जीव मुक्त व्हायचं असेल ना, आपल्याला मोक्षगता प्राप्त पाहिजे असेल ना, तर काय करावे लागेल? नामस्मरण. ते नामस्मरण कुठे? फक्त आणि फक्त या मृत्यू तलावर आहे. मग पुण्याची पावती सरे सवे इंद्रपदाची होती उतरे येऊ लागतील माघारी मृत्यू लोका. मग तू तिकडे कशाला जातो? गेला तिकडे राहिला. पुण्याची पावती संपली ना संपली कुठे हो? मागे यायला लागतो. आता मला सांगा, तुम्ही कुठे फिरायला चाललात, तुमचा तिकीट आहे 5 दिवसाचा. 10 दिवस गेलात का कधी? 5 दिवसाच्या तिकिटावर 10 दिवस फिरून येता का? नाही. 5 दिवसाच्या तिकिटावर 5च दिवस येतात. तसंच जेवढे पुण्य केलेत ना, तेवढ्या पुण्यामध्येच परत आपल्याला इथे यायचे आहे. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करा आणि देहाचे सार्थ करा. एवढे घडत नसेल, माया बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी के काय केले परब्रह्मा उभा केले. अहो जगाच्या परमात्म्याला जो उभा करतो ना, तो कोण आहे हो? कुंडली. आता मला हे सांगायचंय बघा, विठ्ठल विठ्ठल जगाच्या बापाला उभा कोणी केलं हो? कुंडलिकाने केला. दाराशी उभा केला. विठ्ठलाला रागवून रुसले, तू तुझ्या भक्ताच्या दारावर उभा आहे, मग मी तिकडे कशाला येऊ म्हणून मागे उभी आहे. कोण? रुक्मिणी माता. मग त्याच्यासाठी माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. आई वडील काशी तीर्थात, मग त्या काशी तीर्थात कुठली काशी घालायला जाता? मला सांगा. मला आता सांगा, पंढरपुरामध्ये पांडुरंग भेटलाय का हो? नाही. तुम्ही जाता शिंगणापूरमध्ये महादेव भेटला का हो? नाही. बद्रीमध्ये जाता, देव भेटला का? नाही. कुठेच देव भेटणार नाही. कारण देव कुठे? आत आरी बाहेर आरी हरी रे कोंडिले घरदारी. आतही हरी आहे बाहेरही
स्वतःला जाऊन पंढरपुरामध्ये शोधू शकाल का हो? नाही. आत आली आहे. चुकीचा प्रश्न तर हाच आहे जो आपल्या आईला विचारतो की देव कुठे आहे, किंवा इतराला विचारतो, अरे देवानेच जन्माला घातलं ना तुला, मग कुठल्या देवाला शोधतोस तू? ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलं त्याला लाता मारतो आणि बाहेरच्या देवाला शोधतो. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूप. अहो आई वडील हे देवाचे स्वरूप आहेत, साक्षात देव आहेत. त्यांना लाता मारून आपण इतर देवाला शोधतो. मिळेल का होतो आपल्याला? नाही. बघा, आई वडिलाशिवाय मुलगा आतापर्यंत या जगामध्ये कुपुत्र जन्माला आलेला आहे, कुमाता जन्माला आली आहे का हो? नाही. आपल्याला आईची लाज वाटते म्हणून अनाथ आश्रमामध्ये आपण आईला नेऊन सोडतो. आतापर्यंत मला सांगा, मुलाची लाज वाटते म्हणून कुठला बाल आश्रम आहे का? नाही. जिथे आपल्या मुलाचा लाज वाटतो म्हणून आई नेते आणि सोडून येते. माझा मुलगा काळा आहे, आंधळा आहे, कसाही असू द्या, पण माझा मुलगा आहे हक्काने करते. कोण हो? ती आपली आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. बघा, एखाद्याला ताप आली तर आई फटकन म्हणते आपली की त्याच्या घरी जाऊ नको, तुला पण ताप येईल, म्हणते की नाही? मात्र त्याला म्हणेल का की अरे बाबा तू इकडं आमच्या इथं आलास तरी चालेल? उलटी त्याला म्हणते तू येऊ नको आमच्या इकडं, माझ्या बाळाला पण ताप येईल, म्हणते की नाही? खरं की खोटं? आपण आपल्या मुलाला म्हणतो की तू त्याच्यासोबत खेळू नकोस. का म्हणत असेल? कारण आपल्या मुलाची काळजी आपल्याला असते. त्याची काळजी वाटते का हो? नाही. मात्र जगाची जी माय आहे ज्ञानेश्वर माऊली, तिला सगळ्यांची काळजी वाटते. म्हणूनच अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोकी, जाईन घे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुली. बघा, जी आपल्या मुलाचा फक्त 1, 2, 3 जी स्वतःच्या मुलाचा सांभाळ करते ना तिला आई म्हणतात, आणि जो अख्ख्या विश्वाचा सांभाळ करतो तिला ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानाबाई माझे ज्ञानाबाई माझे अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. बघा, जी एका मुलाचा विचार करते, आपल्या मुलाचा विचार करते, तिला आई म्हणतात, आणि जी अख्खा विश्वाचा विचार करते तिला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणूनच आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न भीती. आणि जी आपल्याला जन्माला घालते, लहानाचं मोठं करते, कसं जन्माला घालते तर अभंगाच्या 3य चरणात. पोटी बारबाये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. बघा, पोटी जी भार वाहते, सर्व काही करते, तिला आई म्हणतात. मात्र कसं करते? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवते, तेव्हा यातना सहन करते. बघा, एकदा असा प्रसंग घडतो की डॉक्टर आईला म्हणतो की
आईला किंवा घरच्या फॅमिलीला म्हणतो की मुलगा वाचेल नाहीतर आई वाचेल. जेव्हा हा प्रसंग उभा राहतो ना, तेव्हा जर आईला प्रश्न केलात ना, तर आई काय म्हणेल, माझं काय, माझं काहीही झालं तरी चालेल, मात्र माझ्या बाळाला या जगामध्ये येऊ द्या, हे जग पाहू द्या. मात्र आपण पोटामध्ये असताना तरी तिला यातना झालेली आहेत. हीचभर पोट फारावं लागल तरी ती आई होकार देऊन टाकते. मग आपण आपल्या आईचं एवढूसं काम करायला नकार देतो. तिला प्रश्न करतो, अगं तू काय केलंस माझ्यासाठी? एकदा विचार करा की आपल्यासाठी जिने पोट फाडलं, आपल्यासाठी पोट फाडलं, आपल्याला जन्माला घातलंय, एवढंच नाही लहानाचं मोठं केलंय. आपण तिचं अंथरूण कित्येक दाव ओलं केलंय, तरी आपल्याला सांगते का हो की तू माझं अंथरूण ओलं केलेलं आहेस. किती घाणेरडा बाळ असू द्या तरी आई अंगावर खेळवते. साडी ओली करतो तरी ओरडते का हो? नाही. मात्र आपल्या आईने एखादी वेळेस आपला कपडा धुतला नाही, एखादी वेळेस आपलं काम केलं नाही, तर लगेच आपण आईला म्हणतो, अगं आई तू काय करतेस माझ्यासाठी? उपकार केलेस का तू जन्माला घालून उपकार केलेस का तू माझ्यावर? आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. बघा कितीही मूर्त्या असू द्या, पंढरपुरातला पांडुरंग असू द्या, रुक्मिणी माता असू द्या, देवी असू द्या, कितीही मूर्त्या असू द्या, मात्र ती आई बनून सांभाळ करेल का आपली? नाही. म्हणूनच आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. मग त्यासाठी काय करायला हवं? आपण आईची सेवा केली पाहिजे. बघा तिन्ही लोकांचा बाप आहे, मात्र आई नाही म्हणून भिकारी आहे. बघा तिन्ही जगाचा बाप आहे, मात्र आई नाही म्हणून भिकारी आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बघा मग त्यासाठी देवाला खंत वाटला, आई नाहीये, मला आई नाहीये आणि मला लोक भिकारी, तो पण नावच ठेवलंय माझं भिकारी. त्यासाठी देवाने काय करावं? देवकीच्या पोटी जन्म घ्यावा. का? तर ती जागा भरवून टाकायची आहे ना, की मला आई नाहीये, आई मला मिळावी, म्हणून देवकीच्या पोटी जन्म घ्यावा. अजून कोणाच्या हो? हनुमंतांची आई. हनुमंतांचा जन्म असाच झाला का हो? नाही. तर आईच्या उदरातूनच झाला ना. मग अंजनी माता, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिजामाता. बघा देवाला वाटतं मला आई नाहीये म्हणून लोकांनी माझं नाव ठेवलंय. स्वामी तिन्ही जगाचा, तिन्ही त्रैलोक्याचा स्वामी आहे, राजा आहे, देव आहे, मात्र त्याला आई नाही म्हणून तो काय आहे? भिकारी आहे. सांगायचं तात्पर्य तुम्ही केवढंही कमवा, कितीही कमवा, जर घरामध्ये आई नसेल ना हो, तर तो भिकारीच आहे. मग सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिला सांभाळलं पाहिजे. मग आता सर्वांनी हात वरती करायचंय आणि 2 मिनिटं नामस्मरण करायचंय. हरी
तर बघा, आईचं आपल्या जीवनामध्ये जन्माला घातल्यापासून लहानाचं मोठं करेपर्यंत तिचेच कार्य आपल्या हातामध्ये, आपले कार्य कुणाच्या हातामध्ये असतात हो, तर आईच्या. मग आई आहे तोपर्यंत तिला सांभाळा. आई बघा, देवालाही आपली आई होता आलेलं नाहीये. म्हणून आई या नावाचा अर्थ बघा, आ आत्मा, ई ईश्वर. आणि ज्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचे मिलन केले ना, तिला आई म्हणतात. प्रत्येकाच्या घरी देव सांभाळ करू शकले असते का हो आपला? नाही. म्हणूनच या जगामध्ये आईची निर्मिती केली. आई प्रत्येक कार्यामध्ये सांगितलं आई म्हणजे काय. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे समृद्धीची घागर, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे गोठ्यातील गाय, आई म्हणजे वासराची माय, आई म्हणजे आपल्या गोष्टी, आपल्या चुका पोटामध्ये घालणारी आई. प्रत्येक गोष्टीमध्ये आईचं महत्व आहे, आजीचं महत्व आहे. मग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे याचे सर्वस्व हिस्सा आहे, ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. लहानाचं मोठे केलं, आपल्या पोटामध्ये वाढवलंय आपल्याला. आणि ज्या आईला आपण प्रश्न करतो ना, तेव्हा तिला फार वाईट वाटतं. बघा, रावणाला त्यांच्या आईने वनवासाला पाठवलं. एकुलता एक पुत्र होता रामाला वनवासाला पाठवलं, एकुलता एक पुत्र होता. मग मला सांगा, तुमचा एकुलता एक पुत्र असेल, त्याचा आता प्रॉपर्टी घ्यायची वेळ असेल, त्याला आई प्रॉपर्टी नको घेऊ, तू आता माझा सांभाळ कर असं म्हणाली तर काय होईल? मुलगा आईवर चढेल, आता माझी वेळ आहे प्रॉपर्टी घेवायची, मला घेऊन दे म्हणतो की नाही? मात्र रामाने एक शब्दही न टाकता मातृ आज्ञेमुळे वनवास स्वीकारला. ज्या वयामध्ये त्यांना राज्य